नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात फुलवळ या गावी आहोत. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. खरं तर पाहिलं आता हा मार्च महिन्याचा एंडिंग आहे आणि हे मार्च महिन्याच्या एंडिंग मध्ये ह्या आत्ताच्या युगामध्ये आता मोबाईलच्या जमान्यामध्ये आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आज लहानपणामध्ये जर बघलं तर हे खेळ सगळे विसरून गेलेले. आपण मोबाईल आज विद्यार्थी पालकांचे जे विद्यार्थी आहेत, जे मुलं लहान लहान आहेत, ते आज झाडाखाली बसून घरी सावलीत बसून मोबाईल पाहतात. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा अनेक टेक्नॉलॉजी मध्ये मोबाईल मध्ये व्यक्त आहेत. तर आपण या फुलवळमध्ये ग्रामपंचायतीला मी आज सहज गावामध्ये ग्रामपंचायत आलो असता तर या ठिकाणी चिमुकले पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी जे असतील लहान लहान बालक आज दुपारी भर उन्हामध्ये 2:30 वाजताच्या दरम्यान हा गावातला खूप जुना खेळ, हो माझ्या बालपणीचा खेळ मला आज आठवला म्हणून मी यांचा व्हिडिओ घेतला. 2:30च्या दरम्यान मध्ये उन्हामध्ये एक बालक खेळत आहेत. बॉटली टाकणे बिस्लरीची, त्या बिस्लरीच्या बॉटलीमध्ये रेती भरणे, तिला ढक्कन लावणे आणि ती रेती भरून बॉटली टाकणे आणि बॉटली टाकल्यानंतर ती एक समोर ती गजर धोंड्यावर पाय देऊन आहेत, ते बॉटलीला लाकडाने मारणे आणि ते बॉटली आपल्या अंगाला लागली तर तो आऊट झाला. त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी बॉटली फेकणार आणि परत नंतर तो विद्यार्थी बॉटलीला मारायला गेला आणि त्या धोंड्यावरचा पाय जर सुटला, तो त्या धोंड्याच्या खिरीच्या बाहेर जर गेला आणि जो बॉटली टाकणारा विद्यार्थी आहे, आज इथं मुलगा आहे मुलगी आहे, तर त्यांनी त्या धोंड्यावर पाय दिला, तो विजयी झाला आणि तो परत तिथं डावाट गेला. तर हा खेळ एवढ्या उन्हाच्या दुपारच्या वेळेस मध्ये खेळ चालला जातो. बाळा, आज एवढा ऊन झालंय, तुम्हाला खेळ खेळण्याचा आनंद कसा वाटतोय? तुम्ही कसा खेळता आणि कधी बसून खेळता? तुम्हाला ऊन लागत नाही का? बरं, तुम्ही खेळ कसा करता? तुमचं आउट होण्याचं कसं असते, अंगाला लागल्यावर कसं असते, थोडं सांगा. बोल 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 बाळा बोल. अंगाला लागल्यावर आउट राहते आणि दगडापासून पाय सुटला की आउट राहते. बॉल टाकणाऱ्या माणसाने बॉल टाकला तुला, ते बॉटली भरलेली, तू ते मारायला गेला, तू दगडावर पाय टाकल्या ठेवला तर तो आउट झाला का? नाही ना, तू बॉटली टाकतोय, हात बॉटलीने मारतोय काटकने आणि ती बॉटली दूर गेली आणि त्याने मारा गेला आणि तू दगडावर पाय ठेवला, आउट राहते. तो आउट झाला आणि तो परत बॉल टाकायला जाते. तर तुम्ही आता एवढं ऊन लागते, तुम्हाला ऊन नाही लागत का? लागते. मग काय खेळता तुम्ही उन्हामध्ये? तुमचे आई वडील तुम्हाला मोबाईल देत नाहीत का घरी बघायला? तुम्ही हे खेळ किती किती दिवसापासून खेळता, कधीपासून खेळता? लय दिवस झाला. बोल बोल बोल. अंगणवाडी पासून. अंगणवाडी मधून खेळता? बरे, खेळ खेळताना आनंद येतो का तुम्हाला? हो. तुझं नाव काय बाळा? आर्यन. पूर्ण नाव सांग तुझं. आर्यन शिवराज तुपेकर. तुला हा खेळ खेळता म्हणजे हा खेळ चांगला आहे का खेळण्यासाठी? हा. तू मोबाईल बघतो का नाही? नाही. तुला मोबाईल आवडतो का हा खेळ आवडतो? हा खेळ आवडतो तुला. खरंच आर्यनला ह्या ठिकाणी खूप हा खेळ आवडतो. बाळा, तुझं नाव सांग पूर्ण. प्रतिकेश श्रीमंगले. प्रतिकेश श्रीमंगले. तुझं नाव सांग बेटा. आरुष शिवराज तुपेकर. ह्या मुलांमध्ये खरंच एक खेळाडू म्हणून मुलगी पण आहे. दीदी, तुझं नाव सांग बेटा. खुशी रामेश्वर तुपेकर. खुशी रामेश्वर तुपेकर. 3 मुलं, 1 मुलगी, परत छोटी पण ही चिमुकली आहे. पण खरंच आज बघा ह्या युगामध्ये मोबाईलच्या नेटवर्क मध्ये हा खेळ बोलल्यानंतर मला बालपण आठवलं. आपण बघूया रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमाचे.